हॅलो हाय नमस्कार, मी राधिका धुरे. मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करायचं आहे. आजचा थोडासा जो वातावरण आहे तो थंड वाटत आहे, खूप छान वाटत आहे. जास्त गरम वगैरे होत नाही. आता मी दुकान आल्याला पूर्ण दुकानची साफसफाई वगैरे करून घेतली, मशीन वगैरे पुसपास केली, काउंटर साफ करून घेतलं, आपली खालची फ्लोर वगैरे पुसून घेतली आणि आपल्या कामाची आता मी सुरुवात करत आहे. हा मला आज ऑर्गान्झाचा फॅब्रिक आहे. हा आता कस्टमरने हे 2 दिवसा अगोदरच हे ब्लाऊज पीस आणलं होतं, तर मला हे ब्लाऊज आता शिवून घ्यायचं आहे. हा ब्लाऊजला बघू शकता अशा प्रकारे पूर्ण स्टोन वर्क दिलेला आहे गळ्याला ना स्लीवला. याचे स्लीव थोडा जे कट दिलेलं आहे वर ते थोडं कमी दिलेलं आहे. अगर मी ॲज इट इज जसं आहे फॅब्रिकमध्ये तसं कापलं तर खूप मोठा जॉईंट स्लीवला बसेल, म्हणून मी अगोदर ही जे स्लीवचं जे स्लीवला जे वर्क दिलेलं आहे ते कापून टाकेल आणि अगोदर अशी सिम्पल स्लीव शिवून टाकेल आणि जे वर्क दिले आहे हातावरचं ते मी वरतून ते लेस लावून घेईन. अशा प्रकारे करील, ज्यामुळे त्याला जॉईंटही बसणार नाही. लेसला फक्त थोडाफार जॉईंट बसणार, तो पण तेवढा काही दिसत नाही आणि व्यवस्थित होऊन जाईल तो. कारण की हा जो माप आहे कस्टमरचा थोडा मोठा पण आहे, तर तेवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला हे जे ब्लाऊज आहे कप्सवाला शिवायचा आहे. कप्सवाल्यासाठी तुम्हाला माहीतच आहे 2 असतं, म्हणजे जो फ्रंट असतो तो आपला डबल कटोरी 2 कापा लागतं आणि जो फ्रंटचा असते ते पण 2 कट करा लागतं. जो फर्स्ट जो कटिंग असते ते आपल्याला मेन फॅब्रिकला जशीची तशी लावून घ्यायची आहे आणि जो दुसरी आहे ते आपल्याला वेगळी जॉईन करायची आहे. बघा ही अशा प्रकारे कटोरीला आपण फ्रंट जोडून घ्यायचा आणि जो मेन फॅब्रिकला आपण एक दुसरा अस्तर लावला आहे तो त्याला जोडून घ्यायचा आणि मग हे अशा प्रकारे दोघांना पण जोडून घ्यायचं. आणि हे जे शिलाई आहे ते आतमध्ये झालं तर फिनिशिंग पण याच्यामध्ये म्हणजे काहीच आतमध्ये सिलाई वगैरे काहीच दिसत नाही. आणि बघा कप्स लावायचे पण आहे तरी पण याची कटोरी किती सुंदर आली आहे ब्लाऊजची. आता आपल्याला याच्यामध्ये कप्स टाकायचे आहे. तर मी सहसा गुडलकचेच कप्स यूज करते. त्याच्यामध्ये 2 क्वालिटी असते, प्रीमियम आणि डिलक्स असे 2 प्रकारचे क्वालिटी असतात आणि खूप छान हे कप्स असतात. दिवसभर पण आपण ब्लाऊज घालून राहील तर इरिटेशन वगैरे काही होत नाही, खूप सॉफ्ट हे असतात. तर सहसा मी दुसऱ्यांना पण सजेस्ट करेन की तुम्ही एकदा तरी गुडलकचे कप्स यूज करून बघा. आणि मग अशा प्रकारे हे जे कप्स आहे याचा सेंटर आपण अगोदर ब्लाऊजचा एपेक्स पॉईंट काढायचा आणि तिथे आपल्याला हे कप्स लावून घ्यायचे आहे. लक्ष ठेवायचे की आपण कप्स जोडताना कुठे पण असे व्रिंकल्स वगैरे आले नाही पाहिजे, तर नाहीतर तो दिसून पडेल व्रिंकल्स वगैरे कप्स म्हणजे मेन फॅब्रिकला. तर व्यवस्थित लावून घ्यायचे, थोडे हळूहळू लावायचे फर्स्ट टाईम लावत असेल तर, आणि बरोबर ते शेपमध्ये लावून व्यवस्थित शिवून घ्यायचे. आणि याच्यानंतर हे आखरी फिनिशिंग लाईन पूर्ण पॅक करून घ्यायची. बघा अशा प्रकारे कुठे पण कपडा फोल्ड वगैरे नाही झाला पाहिजे, याच्यावरती आपण लक्ष ठेवावे. आणि त्याच्यानंतर हे बघा बॅक साईडचा मी आता गळा बनवत आहे. त्याला तर एवढे स्टोन होते की शिवायच्या वेळेस इतकं हळूहळू शिवा लागत होतं की खूप बस सुई तुटायची पण खूप हे असतात. आणि याचे जे स्टोन होते खूप बस मोठे जाडे मी हळूहळू शिवत होती याला आणि हळूहळू शिवलं. माझी सुई वगैरे तेवढा नाही, हा फॅब्रिकच्या वेळेस काहीच नाही झालं कारण की मी खूप हळूहळू हे शिवून घेतलं. आणि हे बॉल्स पिन्स हमेशा मी यूज करते. याने कशा कपडा सरकत वगैरे नाही, बरोबर जिथच्या तिथे आपण जिथे सेट केला आपण गळा तिथे राहतो तो व्यवस्थित गळा, म्हणून हा बॉल पिन्सचा पण मी खूप यूज करते. आणि अशा प्रकारे मग हा कट करून घ्यायचा. 0.25च्या अंतरावरून हा पूर्ण कट करून घ्यायचा गळा आणि त्याला छोटे छोटे कट्स करून आपण मग गळा पलटून घ्यायचा. आणि आता बघू शकता माझे कट्स मारून झाल्यानंतर आपण गळा पलटवल्यानंतर आपल्या गळ्याची फिनिशिंग किती छान येईल. आणि डायरेक्ट असं कपड्यावर आपण आखून अगर पलटवतो त्याची फिनिशिंग आणि कॅनव्हसवर आपण जेव्हा गळा बनवतो त्याची फिनिशिंगमध्ये खूप अंतर असते. खूप छान कॅनव्हसचा गळा खूपच छान फिनिशिंगमध्ये येतो आणि तो खूप सुंदर पण दिसतो. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग मी गळा पलटवल्यानंतर त्याला सिलाई वरतून मारून घ्यायची, आणखी एक सिलाई मारून घ्यायची. सिलाई मारल्यानंतर आणखी तो परफेक्ट तिथं सेट होऊन जातो. आणि त्याच्यानंतर आपण बॅक साईडला टक्स द्यायचे तर टक्स देऊ शकता, कोणाला टक्स द्यायचे नसते, कोणाला आवडत नाही टक्स तर नाही द्यायचे टक्स. तर मी हा ब्लाऊजला टक्स देऊन दिलेले आहे. सहसा मी सर्वच ब्लाऊजला टक्स वगैरे देतेच.
एखाद्याच ब्लाऊजला ज्याला कुछ जास्त हेवी वर्क आहे त्याला टक्स दिलं तर खूप दिसत आहे, तेव्हाच मी टक्स देत नाही, नाही तर जनरली मी टक्स देते. बघू शकता किती सुंदर हा गळा तयार झाला आहे रेडी झाल्यानंतर. आणि हे पूर्ण ब्लाऊज बघा रेडी झाला आहे. बघा किती सुंदर ब्लाऊज झाला आहे. याचा बॅक साईड फक्त याला तर डोरी आणि लटकन लावून घेतले आणि हा ब्लाऊज मी घरीच मग नंतर मी घरी आणला आणि फिनिशिंग वगैरे केला. आणि अशा प्रकारे हा माझा ब्लाऊज रेडी झाला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत असेल तर मला जरूर नक्कीच सांगा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.